लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी आनंदाचे 10 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। सोबतच राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये सर्व महिलांसाठी आनंदाचे 10 निर्णय आहेत। सोबतच 2100 रुपयांचा हप्ता आज विस्तारित होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत नसाल, घरामध्ये 4 व्हीलर गाडी नसेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्यायचा आहे। बघा, काल पत्रकार परिषद झाली, मुख्यमंत्र्यांची शपथविधी झालेली आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत। तर या पत्रकार परिषदेमध्ये जे आनंदाचे निर्णय लागू करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे। तर कोणकोणते आनंदाचे निर्णय आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, पहिला आनंदी निर्णय, आता या पहिला आनंदी निर्णय काय आहे आणि याच्यामध्ये लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊया। तर बघा, राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता आज विस्तारित केला जाणार आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, काल आझाद मैदानावरती मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। बघा, काल मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे, त्याच्यानंतर पत्रकार परिषद झाली। ज्या जाहीरनाम्यामध्ये 10 गोष्टी सांगण्यात आलेल्या होत्या, तर त्या 10 गोष्टींची पूर्तता होईल का असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावरती दिलेले वचन पूर्ण करणार, अन्यथा मुख्यमंत्री पद सोडू असं सुद्धा मुख्यमंत्रीपदांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। बघा, नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, परंतु जुने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजे होते का असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटद्वारे कळवायचं आहे। परंतु हा हप्ता कोणाच्या खात्यावरती विस्तारित केला जाणार? ज्यांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता विस्तारित केला जाणार आहे, अन्यथा आज पण तुम्हाला हे पैसे विस्तारित केले जाणार नाही। तर बघा, आधार लिंक आहे हे सर्वांना माहिती आहे, परंतु जी अशी टिक आहे तर ती अशी टिक येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। बघा, काय सांगितलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बॅप मॅपिंग इज हॅज बी डन। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आधार कार्ड बँक खात्याला लिंक होते त्यावेळेस अशी टिक येते आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन अशा पद्धतीने स्टेटस येत असतो। बघा, सोबतच ॲक्टिव्ह सुद्धा दाखवणं गरजेचं आहे, त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित होतील। बघा, तुम्हाला दाखवतो मी झूम करून, अशा पद्धतीने तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे। आता त्याच्याच पुढचा जो दुसरा आनंदी निर्णय आहे त्यामध्ये सुद्धा अगदी महत्त्वाचा निर्णय आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, दुसरा आनंदी निर्णय, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिला आणि थेट अन्नपूर्णा योजनेमार्फत पात्र ठरलेल्या सर्व महिला। आता 2 गोष्टी आहेत। बघा, एक तर लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र ठरलेल्या सर्व महिला, सोबतच ज्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस योजनेसाठी अर्ज केलेला असेल अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। बघा, 2 महत्त्वाचे निर्णय, 2100 रुपयांचा हप्ता, 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे विस्तारित केले जाणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना 7,500 रुपये अगोदरच देण्यात आलेले आहे। सोबतच त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, तिसरा आनंदी निर्णय, हा आनंदी निर्णय महत्त्वाचा आहे, त्यामुळे अगोदरच सांगितलेला आहे, व्हिडिओ स्किप करू नका। बघा, तिसरा आनंदी निर्णय, आता यामध्ये काय माहिती आलेली आहे ते सुद्धा बघून घेऊया। तर बघा, मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आणि दिवाळी बोनस 5,500 रुपयांचा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता ज्यांना मागील 5,500 रुपये आणि 7,500 रुपये मिळाले असतील तर तुमच्या खात्यामध्ये फक्त 6वा हप्ता विस्तारित केला जाईल आणि गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित केले जातील। तर बघा, हा बोनस आहे, हा दिवाळीच्या टायमिंगमध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील तर यांनी सांगितलेला हा 5,500 रुपयांचा बोनस आहे, परंतु हा राज्यामधील कोणत्याही महिलेच्या खात्यावरती अजून तरी विस्तारित झालेला नाही, त्याच्याविषयी माहिती सुद्धा आलेली नाही। परंतु 7,500 रुपये राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये विस्तारित केलेले आहे। सोबतच तुम्हाला अजून 5 निर्णय आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, त्याच्या पुढचा चौथा आनंदी निर्णय, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिला आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमधील अटींमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुमचा फॉर्म पात्र ठरवला जाईल। हे लक्षात घेता पिठाची गिरण आणि शिलाई मशीन योजना सुरू झालेल्या आहेत। बघा, पिठाची गिरण आणि शिलाई मशीन योजना या दोन्ही योजना सरकारच्या योजना आहेत। आता या योजना सुरू झालेल्या आहेत, ज्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांच्यासाठी खास काल व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा आलेला आहे, आपल्या चॅनलवरती चेक करायचा आहे, त्या माध्यमातून तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे ते सुद्धा
सांगितलेलं आहे। बघा, शिलाई मशीन ही केंद्राची योजना आहे आणि सोबतच मोफत पिठाची गिरण ही महिला व बाल विकास विभागाकडून राबविली जात असते। तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू केले जाणार आहेत। सोबतच पाचवा आनंदी निर्णय, बघा काल शपथविधी झाला, लवकरात लवकर या योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे आणि हा आनंदी निर्णय फक्त लाडकी बहीण योजनेमधील पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जाहीरनाम्याप्रमाणे 21 रुपयांचा विस्तारित होणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची रक्कम मागील 5 महिन्यांमध्ये 1500 रुपये होती, परंतु निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामध्ये बीजेपीने 21 रुपये इतकी रक्कम केलेली होती, तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने 3000 रुपये केलेली होती। परंतु महायुतीचं सरकार आल्यामुळे 21 रुपयांचा हप्ता फिक्स देणार आहोत, फक्त निवडणुकीपुरती जाहीरनाम्यामध्ये रक्कम केलेली नव्हती। तर खरोखर 21 रुपये ही रक्कम कायमस्वरूपी सरासरी 5 वर्षापर्यंत राहणार आहे, परंतु हे पैसे एकदाच डीबीटीद्वारे दिले जाणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने हे सर्व पैसे जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाणार आहेत। बघा, एकाच दिवशी सर्व पैसे विस्तारित केले जाणार नाहीत, हे टप्प्याटप्प्याने का विस्तारित केले जाणार आहे, तर डीबीटीची लिमिट एवढी सध्याच्या स्थितीला नाही, त्यामुळे हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। तर बघा, हे सर्व पैसे जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाणार आहेत। आता याच्यामध्ये सरासरी रोज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे, म्हणजेच 3 दिवसांमध्ये राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याच्याच पुढचा 6वा आनंदी निर्णय, आता या 6व्या आनंदी निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना सरकारकडून मोफत भांडे संच देण्यात येणार आहे। सोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला जर या योजनांचा अगोदरपासून लाभ मिळालेला असेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही, परंतु ज्यांचे नवीन फॉर्म असतील आणि त्यांना घरकुल योजनेचा अर्ज मंजूर झालेला नसेल किंवा त्यांना घरकुल योजनेमार्फत 1,60,000 रुपये रक्कम मिळालेली नसेल, तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर सरासरी 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला घरकुल बांधणीसाठी दिले जातात, परंतु गावाकडील भागांमध्ये 1,60,000 रुपये इतकी रक्कम दिली जाते। परंतु तुम्हाला जर अगोदर लाभ मिळाला असेल तर लाभ घेता येणार नाही, परंतु ज्यांना लाभ मिळाला नसेल तर तुम्ही अर्ज 100% करायचा आहे। तर बघा, देशामधील 130 करोड नागरिकांना आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मोफत 5 लाख रुपयापर्यंत उपचार दिला जाणार आहे। यामध्ये विशेष करून लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरलेल्या असतील तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा घेता येणार आहे। बघा, सरासरी 5 लाख रुपयापर्यंत आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत मोफत उपचार दिला जातो, परंतु हे कार्ड सर्व दवाखान्यांमध्ये चालत नाही। याचे काही प्रायव्हेट सेक्टरमधले, गव्हर्नमेंट सेक्टरमधले हॉस्पिटल आहेत ते सुद्धा सांगणार आहे। ज्यांना गरज असेल, ज्यांना उपचार घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंटद्वारे कळवा, तुम्हाला मी त्याचे दवाखाने सुद्धा कमेंटमध्ये देणार आहे। तर बघू शकता यांचे काय हॉस्पिटल आहेत, हे कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार ही केंद्राने सुरू केलेली योजना आहे, फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी नाही तर संपूर्ण भारत देशामधील सर्व महिलांसाठी ही योजना कायम तत्वावर सुरू आहे आणि लागू सुद्धा करण्यात आलेली आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांना 8वा आनंदी निर्णय, आता हा 8वा निर्णय काय आहे, यामध्ये काय लाभ आलेला आहे ते सुद्धा बघून घेऊयात। बघा, राज्यामधील सर्व माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये अनुदान सुरू, यासाठी पात्रता लक्षात घ्या। बघा, ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र ठरल्या असतील, सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरल्या असतील तर तुम्हाला ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत पूर्णपणे प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये अनुदान सुरू करण्यात येणार आहे, परंतु याची सुद्धा काही अटी शर्ती आहेत त्या सुद्धा सांगितल्या जातील। बघा, हे ई श्रम कार्ड आहे, इथं तुमचा फोटो असतो, इथं तुमचं नाव, सोबतच वडिलांचं नाव असतं, सोबतच जन्मतारीख, सोबतच जेंडर असतं आणि हा तुमचा सिक्युरिटी कोड असतो, एन नंबर असतो। तर या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ई श्रम कार्ड योजना मोठी योजना आहे, याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा आहे, तर त्या वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे। आता त्याच्याच पुढचा 9वा आनंदी निर्णय, आता यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे, तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बांधकाम कामगार महिलांना प्रत्येकी महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात येणार आहे। बघा, तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडून 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात येणार आहे, परंतु वयाच्या 60 वर्षानंतर या पेन्शनचे पैसे तुम्हाला सुरू होतील, म्हणजे सरासरी तुमचे वय आता सध्याच्या स्थितीला 30, 40, 50 पर्यंत असू द्या, अजून तुम्हाला सरासरी 4 ते 5 वर्षानंतर हे पैसे सुद्धा सुरू करण्यात येतील। आता शेवटचा निर्णय 10वा आनंदी निर्णय, आता याच्यामध्ये
महत्त्वपूर्ण अशी आणि कामाची माहिती आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांना 60 वर्षापर्यंत 21 रुपये मिळतीलच, परंतु 60 वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वरूपामध्ये पेन्शन सुद्धा दिली जाणार आहे। परंतु यासाठी काही अटी शर्ती आहेत, त्या सुद्धा लक्षात घ्या। बघा, तुम्हाला 60 वर्षापर्यंत 21 रुपये दिले जातील, सरासरी याचे 65 वर्षापर्यंत 21 रुपये देण्याचं सांगितलेलं आहे। परंतु 65 वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या स्वरूपामध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत तुम्हाला हा लाभ सुद्धा दिला जाणार आहे। म्हणजे सरकारने पुढचा विचार करून सुद्धा तुमच्यासाठी काही गोष्टी घोषित केलेल्या आहेत। बघा, सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।